बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री वासुदेव पाटील लिखित कादंबरी गिरहान, प्रकरण 4. आत्ताच लक्षात येतोय सगळा प्रकार त्या पाखंडीचा. त्या त्या रात्री मी गडीवरच होतो. 8 दिवस काशी व गौरीचा तपास लागत नव्हता. मी शोधत होतो एकसारखा. महंतांनी मला गडीवर बोलावलं. गंग्या, काशीनं खजाना चोरलाय रे. काय सांगता महंत? आम्ही काशी पाथरवट असलो तरी चोरी कदापि शक्य नाही. भले दिडं फोडू, पण चोरी? मग कोण करेल हे कृत्य? त्यांना मी आत कोंडलंय तळघरात. महंत, मी विचारतो त्याला हवं तर खरं काय? मी तळघरात गेलो व काशीला विचारलं तर काशीनं खजाना चोरलाच नव्हता. मी काशीला ओळखायचो. मी महंताला वर येत सांगितलं. मग महंतानं माझ्याकडे बासुंदीचे ग्लास भरून दिले, जे मी काशी व गौरीस दिले. पण लगेच मला धरणावरून माणूस बोलवायला आला म्हणून लगेच निघून गेलो. मला त्या बासुंदीत महंतांनी गरळ टाकलं होतं माहीतच नव्हतं, आणि माहीत झालं तेव्हा महंतांनी मला फसवलं होतं पुरी. गंगाधर रडतच कथन करत होता. बेटा, महंत व प्रभूने लबाड आहेत. ते तुला फसवी व स्वार्थी माया करताहेत. भव्याला कळे ना कोण खरं, दादासाहेब की महंत, की हा काका म्हणवणारा इंगळे. ती संभ्रमित झाली. तिनं महंताच्या नावाचा वापर करत काल तिनं तळघरा जे पाहिलं होतं त्यावरून ती गंगाधरला खोदत होती. पण हा तर वेगळंच सांगतोय. आपला बाप काशी, पण त्यांचा मारेकरी कोण मग नेमका? महंत की गंग्या हरामखोर? कोणता खजाना व कोणी चोरला? भव्यानं विचारलं. बेटा, मोठं रहस्य आहे हे. सांगेन मी तुला, पण तुर्तास महंतावर विश्वास ठेवू नकोस, एवढंच सांगेन मी. मी येत राहीन. खजाना त्याने लंपास केला की अजून आहे त्या जागीच आहे हे पाहावं लागेल. तो महंत अजूनही गिराणाच्या दिवशी येतो म्हणजे खजाना आहे त्या जागीच असावा, आणि तो त्यांना काशी शंभूशिवाय काढता आला नाही. म्हणून तर ते तुला व त्या भैरवला वाढवत आहेत. म्हणजे खजाना आहे तो दरवाजा उघडण्याची शक्ती तुझ्या व भैरवच्या बापातच होती, पण त्यांनी उघडण्यास मनाई केली म्हणून तर यांनी त्यांना संपवलं व माझ्यावर आळ ठेवला. आणि आता ती शक्ती वंश परंपरेनं तुमच्या दोघात आली आहे, म्हणून तर तुम्हाला भास होत आहेत. कसली शक्ती आणि कोणतं दार? तोच समोरून महंत येताना दिसले. गंगाधर उठला. बेटा, तो येतोय बघ. मी जातो, पण मी जे बोललोय ते त्याला काही सांगू नकोस. मी येईन. तो पावे तो दार उघडू नका एवढीच विनंती. तुम्हा दोघांशिवाय ते खजाना पावे तो पोहोचूच शकत नाहीत. गंगाधर अंधारात पळाला व गावात उभ्या केलेल्या गाडीनं निघून गेला. भव्या उठली व माझीकडे येणाऱ्या महंताकडे पाहू लागली. गुडिया, हम निकलते निकलते वापिस आ गए. हिमालय की गोदी में जाते वक्त हमें कुछ तो एहसास हुआ कि वापिस आना पड़ा. क्या हुआ बाबाजी? भव्यानं पाणी देत विचारलं. गुड़िया, सबसे बर्ताव रख तू. सबकी सुन, पर अंदर की आत्मा बोले वही बात करना. भव्या इच्छा नसताना काही गोष्टी महंतापासून लपू लागली. बाबाजी, खाना बनाओ. गुड़िया, आज की रात तू उस बच्चे को यहाँ बुला ले. हमें तो फिर से जाना पड़ेगा. कोई बात नहीं बाबाजी, अगर आपकी कृपा हम पर है तो हमें क्यों डरना. उनको यहाँ रात को बुलाना सही नहीं होगा. भव्यानं महंताचा सल्ला लगेच अंमलात आणला व भैरवला गढीवर न बोलवणंच योग्य समजलं.
महंत हसले व गढीचं निरीक्षण करत निघाले. जाता जाता त्याने भैरवला गढीवर पाठवलंच. भैरवला समजेना की अमोघचं न ऐकणारा आपण या महंताचं का ऐकतोय. आपली सदसद विवेक बुद्धी आपण गमावली की काय या स्किझोप्रेनियामुळं. तो गढीवर आला. महंतांनी पाठवलं. आपण घाबरत आहात एकट्या झोपायला कालच्या प्रसंगामुळे म्हणून. काही गरज नाही, जा तुम्ही, मी झोपेन एकटी. काल पावे तो एकटीच तर झोपत आली आहे गडीत. ऐकावं माणसानं मोठ्यांचं. हो तर मी देवळीत झोपतो, मधून दरवाजा लावा. भव्याला खजील वाटला. पण काय सांगावं महंतांनी गडी मंतरली तरी कालसारखंच पुन्हा घडलं तर. कारण महंतांनी भास थांबवली तरी पुन्हा सुरू झालेच ना. किंवा महंतांना पाहत पळालेला गंगाधर काका परत आला तर. कोण? महंत की गंगाधर आपल्या वडिलांचा मारेकरी. भव्यानं दार उघडं ठेवलं व भैरवलाही गडीतच झोपायला लावलं. महंतांनी शिवालयात येत कन्नीचा बंदोबस्त केला व ते निघाले त्याच वाटेनं ज्या वाटेनं गंगाधर परतत होता. भव्याला झोप येईच ना. काशीनाथ सानप, गौरी सानप आपले जन्मदाते. इतक्या दिवस नाही पण कालच का दिसावेत आपणास. गिराण होतं म्हणून का? पण कन्नी तर द्वादशीपासून दिसते भैरव व मलाही. द्वादशीच्या दिवशीच पाईपलाईन खोदताना कुत्र्याचा सापळा निघाला तो कन्नीचाच असावा का? म्हणून ती दिसते. आणि हो, त्याच दिवशी आवार भीतीचं खोदकाम करताना मानवी हाडांचा सांगाडा निघाला होता. तोच तर नसावा काशीनाथ सानपांचा. मग गौरी सानप आपल्या आईचा सांगाडा. तरीही ती का भेटली तळघरात कोपऱ्यात. भव्यास घाम फुटला. कदाचित तिथंच दुसरा सांगाडा असावा पण खोदणाऱ्यांना पुरता दिसला नसावा. उघडा पडता पडता राहिला असावा. म्हणून तर आपणास कोपऱ्यात आई अस्पष्ट दिसली. भयानक आहे हे. पण यांना का मारलं असावं. भव्या मॅडम झोपा, तुम्ही जाग्याच आहात. भैरवनं म्हटलं होती घाबरली. आज गंगाधर इंगळे आला होता भेटायला. ओळखता का आपण? भव्यानं झोपूनच विचारलं. ओळखत नाही पण माझ्या कार्यालयातही आला होता तो. काय म्हणाला तो? माझं मूळ अस्तित्व पाळं मुळं उकरत होता. म्हणजे तुमचंही? भव्यानं आश्चर्य व्यक्त केलं. तुमचंही का? आता भैरवच विस्मयानं म्हणाला. तो खरं बोलत असावा का? हो. कशावरून? जातीच आहे म्हणून व त्यानं एवढी सखोल माहिती काढली आपल्याबद्दल म्हणून. पण त्यामागं त्याचा काहीतरी मोठा स्वार्थ दिसतोय. कोणता? कशावरून? भव्या उठूनच बसली. संपत्तीचा. त्यानं सोन्याचा रुद्राक्ष दिला मला. तसाच रुद्राक्ष मला माचीवर सापडलाय रात्री कन्नीसोबत फिरताना. माझ्याजवळही खजिन्याबाबत बोलला तो. गढी, शिवालय, पायविहीर व तळघर यात कुठंतरी नक्कीच खजिना असावा. या खजान्यापायीच आपलं मूळ अस्तित्व जन्मदात्यांनी जीव गमावला असावा वा त्यांचा जीव घेतला असावा. म्हणूनच आपणास भासाभास होत असावेत. कोणी मारला असावं त्यांना? महंत वा गंगाधर वा यांना पुढे करत तिसराच कोणी वा काहीतरी अदृश्य शक्ती. गिऱ्हाणाची भूमिका काय त्यात? अन कन्नी? भव्या झोप आता. निघेल काहीतरी मार्ग. पण समपातळी म्हणजे काय ग? आता जी पातळी निर्माण होऊ पाहते तीच असावी का? गाठायची का समपातळी? भव्यानंच प्रतिसवाल खडावला. हे अमोघा, मानवी अमोघकडून न सुटलेलं कोडं सोड रे बाबा. उन्हाळ्याच्या शाळेला सुट्टी लागताच भव्या पुण्याकडे निघाली. महंत परतल्यापासून तारापुरात विशेष काही घडलंच नाही. ना गंगाधर इंगळे आला, ना भैरवला कन्नी दिसली, ना तळघरात कसले आवाज. महंत न जणू सारा परिसर कमंडलूतल्या जलानं भारला की काय.
पण भव्या व भैरवचे भास आभास ही तुर्तास थांबल्यातच जमा. भव्या सुट्टीत पुण्यास जाताच भैरवनं या परिसरात नेमकं काहीतरी असावंच नक्की म्हणून गडीचा शिवालयाचा इतिहास धुंडाळण्याचा प्रयत्न केला. तालुक्याला जिल्ह्याला जात ग्रंथालयातील पुस्तकं चाळली. अनेक गढ्या भुईकोट किल्ले राजघराणी सारा इतिहास धुंडाळला. पण सुसरीकाठच्या तारापुरातल्या गढीचे संदर्भ सापडलेच नाहीत. मग त्याने जाणकार लोकांकडे विचारणा केली, पण कुणालाच नेमकं माहीत नाही. नुसत्या कपोल कल्पित घुसळ कथा, कुठलाच आधार नसलेल्या. त्यानं शहादा, तळोदे, तोरखेडा, प्रकाशा इथल्या गढ्यांनाही भेट दिली. तोरणमाळच्या जंगलातही फिरला, पण परिणाम शून्य. कामातून सवड मिळाली व सुट्टी असली की हाच उद्योग. गुगल यूट्यूबवर ही सर्च केलं, पण गुगलवर याबाबत माहिती असल्यास टिप्पणी जोडा एवढंच. त्यानं नाद सोडला. तारापूरची माहिती तारापुरातच मिळेल म्हणून त्यानं तारापुरात फिरून जुनी जाणती लोक व जुनी घरीही पाहिली. पूर्ण गढी, शिवालय, आड, पायविहीर बारकाईनं पुन्हा पुन्हा पाहिलं. पण खजाना, बोगदा, भुयार, गुहा काहीच नाही. तो हताश झाला. गंगाधर इंगळे व महंत माहिती सांगतील तर तेही गायब. त्याला भव्या नजरेसमोर तळली. त्यानं 15 दिवसांचा अर्ज घसळत मेच्या शेवटाला पूर्ण गाठलं. तात्या, मला भास आभास होतात याचं कारण गवसलं. भैरव, कारण काही असू दे, पण हल्ली अमोघचा फरक पडला हे महत्वाचं. तात्या भैरवला समजावू लागले. नाही तात्या, आधी भास आभास का होतात ते महत्वाचं. काय करणं असावं भैरव? तात्या विचारते झाले. अंबाबाई जवळच बसलेली. माणसाला भूतकाळ माहीत नसला, भूतकाळाचा पाया माहीत नसला की भास आभास होत असावेत का? म्हणजे रे भैरव, तात्याने ही प्रश्न उभा केला. माझी पाळंमुळं कोणती, माझा आरंभ कोणता हेच मला माहीत नाही, आणि मी भविष्याची स्वप्ने उभी करण्याची घाई करायला निघालो होतो. यानंच भास आभास. नाही समजलं भैरव मला. तात्या, आई, तुम्ही माझेच, पण पण मी कोणाचा? तात्या व अंबाबाईच्या खालची जमीनच सरकली व वरचं आभाळही त्याच वेळी कोसळते की काय. भैरव, काहीही बरळू नकोस. तू आमचाच ना, आणि आम्ही तुझेच. अंबाबाई तिडकीनं म्हणाल्या. आंबा, पुरे, तुझा स्वार्थ आता कामाचा नाही. तात्यांना कळून चुकलं की आता खोटं बोलण्यात अर्थ नाही. शेवटी तात्या प्राध्यापक होते, तेवढी जाण होती त्यांना. तात्या, मी कोणाचा? भैरव, 4 महिन्यांच्या तानुल्यास घेत तुझी आई दुर्गा दाराशी आली होती आमच्या. सोलापूरकडून पुलाच्या बांधकामासाठी पाथरवटाचे काही बिराडं पडली होती नाशिकला. पण काम संपलं व तुझ्या आईनं आमच्या घरी धुनी भांडी करायला सुरुवात केली. तुझी आई ही दरिद्री आणि आम्हास मूल नसणं जुळून आलं. तू आमच्याच जवळ राहू लागलास. 1.5 वर्ष दुर्गानं काम केलं. तुझा बाप शंभू खानदेशात आपल्या मित्राचा तपास करण्यासाठी गेला होता. त्याचीच तुझी आई वाट पाहत होती. दुर्गाही एक दिवस अशीच निघून गेली की आणखी काही अघटित घडलं तिच्याशी तिलाच माहीत, पण परतली नाही. आम्ही नाशिकला मिसिंग केसही केली. हवं तर तू आजही तिथं तपास करू शकतोस. खूप शोधलं दुर्गास, पण व्यर्थ. तुला घेत आम्ही पुण्यास बदली केली. पुढे शंभूच्या नावाऐवजी शंकर शिंदेचं नाव टाकण्याचा स्वार्थ मोह नाही आवरता आला मग दोघा निपुत्रिकांना. एवढीच आमची चूक. तात्याच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या. अंबाबाईची तर बातच न्यारी. भैरव उठला व त्यानं तात्या आईस घट्ट मिठी मारली. तात्या, तुमचा एक मोह माझं जीवन घडवून गेला, पण नियतीनं माझ्या रक्तातली आस तशीच जिवंत ठेवली. भास आभासातून बहुतेक. तिघेही समाधानानं रडू लागले जणू.
नंतर भैरवनं तात्या व आईस काहीच विचारलं नाही. शंभू, दुर्गा कुठं? प्रश्न निरुत्तरितच. शिंदे सर, पुण्यात आलात तर या औंधला घरी. भव्याने पहिल्यांदाच फोन करत भैरवला बोलावलं. भैरव धनकवडीतून औंधला गेला. भलं मोठं घर. घरात 90 पार केलेली राधा आजी अंतरुणावर पडलेली. चंद्रपाल प्रभूने घरी नव्हते. भव्यानं कॉफी बनवली. पेले भरून आणत ती राधा आजीजवळ बसल्या भैरवजवळ आली. आजी, हे शिंदे सर तारापुरातच असतात नोकरीला. राधाबाईनं हात कसेबसे टेकत बसण्याचा प्रयत्न करताच पेला खाली ठेवत भैरवनं बस्त केलं. आजी, गढीबाबत माहिती हवी आहे त्यांना. भव्या म्हणाली. गढी हा शब्द ऐकताच म्हातारीच्या चेहऱ्यावर तेज झळाळलं. दात नसलेल्या बोडक्या तोंडातून तोतरा शब्दप्रवाह सुरू झाला. पोरानं, माझी आजी सासू होती, तिच्याकडून जे ऐकलंय तेवढंच माहीत मला. ही ही गडी शापितच असावी आहे. गडीत राहणारे कधीच सुखी नव्हते. गडीला वारसच उरला नाही म्हणून शिवालयाचे पुजारी असलेले प्रभूने घराण्याकडेच ही गडीची मालकी आली. पण प्रभूने घराण्याला ही गडी पावली नाही. आमचे आजे सासरे व इतर घरातले कर्ते पुरुषच राहिले नाहीत. महंताच्या आजोबांनी संसार सोडत संन्यास घेतला. महंतांनी आजोबाचाच कित्ता गिरवत लहानपणीच संन्यस्त जीवन आरंभलं, तेही प्रभूनेच. आजे सासू नेहमी म्हणायची की सुसरी काठची गढी, गोमाई काठची शहाद्याची गडी व तापी काठावरील अनेक गड्या यांना जोडणारं भुयार होतं. परकीय आक्रमण झालंच तर गडीवरील लोकांना भुयारानं इतर गडीवर जात जीव वाचवणं वा मदत घेणं शक्य होई. कालांतरानं या गड्या पडल्या, पूर आले, भूगर्भातील हालचाली यांनी हे मार्गही उद्ध्वस्त झाले व बंद झाले. पण आपल्या तारापूरच्या गडीखाली नक्कीच अजूनही भुयार असावं. याबाबत मला एवढीच माहिती आहे. आजीला दम लागला. भव्यानं भैरवकडं पाहिलं. आजे, खजानाही आहे म्हणे गडीखाली. भव्यानं विचारलं. शंभो महादेव जाणो. आजी डोळे मिटत तोतरली. बरं आजी, काशीनाथ सानप शंभो शिंदे याबाबत काही माहिती आहे का तुला? भव्यानं विचारलं. पण आजी घाबरली व इकडं तिकडं पाहू लागली. पोरांनो, जुनी मडी का उकरता उगाच? शून्य अस्तित्वातून तुम्ही जगलात हेच खूप. आजी, निदान या साऱ्या प्रश्नांची उत्तरे देईल असा कोण दुसरा प्रभूने वा गडीचा मूळ वंशज? गडीचे मूळ वंशज उरलेच नाहीत कुणी, म्हणून तर प्रभूनेकडे गडी आली. आणि प्रभूनेत म्हटलं तर फक्त महंत. जे मला माहीत नाही ते महंत जाणतातच, पण सिद्धी तंत्रानं भूतकाळही उकरता येतो त्यांना. आणि पाथरवटांची जी नावं घेतली तुम्ही त्याबाबत तर तो हरामी गंग्यालाच विचारा. नंतर आजी सरळ कलंडली व झोपली. भव्या व भैरव दोघांना बरीच माहिती मिळाली. तरी यातून काहीच निष्पन्न होणार नाही हे भैरवला माहीत होतं. तो आधीच सहाऱ्या गड्या झुंडाळून आला होता. आता आपणास दोनच आधार, ते म्हणजे महंत व गंगाधर. पण इतिहास हा कधीच जसाच्या तसा समोर येत नसतो. तो ज्यानं घडवला तो व जो जतन करतो वा लिहितो तो हे भिन्न असले की त्यात भेसळ होतेच. हाच धोका होता की यात महंतावर विश्वास ठेवावा की गंगाधरवर. कितपत? दोघेही पावसाला सुरुवात होताच परतले. महंत म्हणजे वारा आणि भारा. कधी येतील आणि कधी जातील कोण भरोसा. प्रवासात भव्यानं भैरवला खोदलं.
शिंदे सर, पुढे काय? मॅडम, दोन बाबी महत्त्वाच्या. एक म्हणजे आपणा दोघांच्या जन्मदात्यांच्या जाण्याचं कारण शोधणं. दुसरी म्हणजे सानप व शिंद्यात काहीतरी दुवा असावा, तो शोधणं. दुवा असावा असं का वाटतं आपणास? त्यांचंच रक्त असणाऱ्या दोघांना सारखेच भास होणे व वडाच्या पारंब्यागत परतीचा प्रवास करत पुन्हा दोघांचं तारापुरात परतणं. आणखी समपातळी का गाठतायत हेही दुवा असण्याचं कारण. भैरव थरथरत म्हणाला, शिंदे सर, हे मात्र चूक. भव्यानं नजरेत नजर गुंतवत खात्रीनं म्हटलं, का? समपातळी ही दोन्ही दिशेकडून असावी ना, की एकाकी दिशेकडून? भव्या, उगाच का मग मी कारण नसताना रजा घुसळून पुण्यात आलो होतो? मग औंधला येण्यासाठी फोनची का वाट पाहावी? भव्या, समपातळी ही रक्तातच लिहिली आहे बहुतेक आपल्या जन्मदात्यांनी, आणि तीही तारापुरातच. भैरव म्हणाला व भव्यानं त्याचा हात हातात घेतला. पण सर, भैरव, खजान्याचं काय? भुयाराचं काय? तो खजाना आपल्यासाठी महत्वाचा नाही, त्याची लालसा नकोच. पण तरी त्याच्या शोधात निघावं लागेल, तरच आपल्या शोधापावे तो पोचता येईल. तारापुरात पावसाला जोरदार सुरुवात झाली आणि जो तो कामास लागला. भैरव ही उचित वेळ येईल अशी वाट पाहत कामात गुंतला. भव्या शालेय कामात गुंतली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात.